प्रभाग क्रमांक 9 कडे कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागले। माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत। प्रचंड जनसंपर्क असलेल्या शारंगधर देशमुख यांच्या समर्थनासाठी नुकतीच महिला रॅली काढण्यात आली। या निमित्ताने प्रभाग 9 मध्ये भगवं वादळ दिसून आलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख यांनी लक्ष वेधून घेतलंय। गेल्या 20 वर्षातील जनसंपर्क, घर टू घर भेटीगाठी, जाहीर सभा, मेळावे आणि समाज माध्यमांद्वारे शारंगधर देशमुख यांचं कार्य सर्वांना माहीत आहे। त्यांच्या प्रचारासाठी प्रभागातील लाडक्या बहिणींनी भव्य रॅली काढली। साने गुरुजी वसाहत, राज्योपाध्ये नगर, रिंग रोड परिसरात निघालेल्या रॅलीमुळे जणू भगवं वादळ निर्माण झालं होतं। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यात। जिल्ह्यात महायुतीचे 10 आमदार आहेत। जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातूनही प्रभागाच्या विकासासाठी मदत होणार आहे। त्यामुळे महायुतीला महापालिकेत संधी द्या अशी विनंती शारंगधर देशमुख करत आहेत। येत्या 5 वर्षात कोणती कामं करणार याबद्दलही शारंगधर देशमुख यांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे त्यांचा जनाधार वाढत आहे। माजी नगरसेविका संगीता सावंत, सुमन देशमुख, प्रमिला देशमुख, श्रद्धा देसाई, अरुणा पवार, पूनम माजगावकर, मीनाक्षी यवतकर, डॉक्टर सुनीता पाटील, वंदना बेले, ज्योती सुतके, मीरा गायकवाड यांच्यासह शेकडो महिला देशमुख यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत्या।